नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातील काही राजकीय लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. हे जे आपलं आजचं टायटल आहे, टायटल आजचं ठेवण्याचं कारणही ते महत्त्वाचं आहे. कारण नातेपुते शहर हे अगोदर गाव होतं, कारण ग्रामपंचायत होती. त्यानंतर नातेपुते ग्रामपंचायतीची नातेपुते नगरपंचायत झाली आणि हा प्रवास 4 वर्षापेक्षा जास्त झाला. आणि ह्या 4 वर्षामध्ये आणि आता सुरू असणाऱ्या 5व्या वर्षामध्ये नातेपुते नगरपंचायतमध्ये विकास कामे, मग ते रस्ता असेल, बंदिस्त गटारे असतील, स्वच्छता संदर्भात असतील, त्यानंतर पाणी पुरवठा असेल, स्वच्छता विभागातील असतील किंवा इतर जी कामं आहेत, ते लाईटची कामं असतील, अशी अनेक कामं आहेत. सभागृह असेल, सभामंडप असेल, अभ्यासिका असेल, ग्रंथालय असेल किंवा मंदिर बांधकामं असेल किंवा इतर कोणत्याही पद्धतीचे विकास कामं हे नातेपुते नगरपंचायतकडून सुरू आहेत किंवा झालेली आहेत. ह्या संदर्भात आपण सतत एक सामाजिक भान आणि एक नातेपुते शहरातील नागरिक म्हणून ज्या काही गोष्टी आपणासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणल्या आणि त्यामध्ये सुधारणा करून घेण्याचा प्रयत्न केला, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. हे सगळं सर्वांसमोर होतं आणि सर्वांनी ते पाहिलेलं आहे. आता इलेक्शन जवळ जसं येईल नातेपुते नगरपंचायत, तसं राजकीय जे उमेदवार इच्छुक आहेत असे उमेदवार आता पुढे यायला चालू होईल. त्यामध्ये राजकारण होईल. मग ते सत्ताधारी असतील, विरोधक असतील, ह्यांच्यामध्ये राजकारण आता सुरू होईल आणि ते त्यांच्या पद्धतीनं ते त्यांना करावं लागणार. लोकांना राजकारण केल्याशिवाय राजकारणामध्ये येता येत नाही. त्यानुसार त्यांचं राजकारण चालू राहणार, सगळ्या गोष्टी राहणार. परंतु ह्यामध्ये जनतेने जागरूक राहणं अपेक्षित आहे. जनतेने जागरूक राहिलं पाहिजे म्हणजे नक्की काय राहिलं पाहिजे, तर एखादं उदाहरण देतो. समजा एखादा रस्ता असेल किंवा एखादी बंदिस्त गटार असेल किंवा एखादा लाईटचा विषय असेल, तर ह्या संदर्भात अनेक गोष्टी असतात. काही गोष्टी अशा असतात की त्या नगरपंचायतच्या संदर्भात असू शकतात. काही गोष्टी अशा असतात की त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित असू शकतात. काही गोष्टी अशा असतात की त्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित असू शकतात. काही पाटबंधाऱ्याच्या विषयी असू शकतात. काही इलेक्ट्रिक बोर्ड म्हणजे महावितरणाच्या संदर्भात असू शकतात किंवा काही महसूल विभागाच्या संदर्भात असू शकतात अनेक, किंवा वन विभागाच्या संदर्भात असू शकतात. अशा पद्धतीच्या अनेक अडचणी विकास कामाच्या संदर्भात असू शकतात. म्हणजे नातेपुते नगरपंचायत आहे म्हणजे सगळं नातेपुते नगरपंचायतच्या अंतर्गत येतं किंवा त्यांच्या हातात सगळं आहे, अशा पद्धतीचं काही गोष्टी ह्या लोकांच्या मनामध्ये असतात. मग ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये एखाद्या ठिकाणी समजा विकास काम झालं नसेल तर ते विकास काम का झालं नाही, ते विकास कामामध्ये नक्की काय अडचण आहे ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. परंतु काही राजकीय नेते काय करतात की लोकांना ढाल करायचं, म्हणजे लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं आणि गोळ्या मारायचं, अशा पद्धतीचं काम करतात. त्यामुळे बिचारी जनता, त्या जनतेला काही माहीत नसतं. त्यांचा फक्त विषय असतो की आमचं एक काम झालं पाहिजे, ते मार्गी लागले पाहिजे. परंतु त्या मार्गी लावण्यासाठी आज जनतेतील लोकांनी लढलं पाहिजे. आज तुम्ही अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. प्रभाग क्रमांक 3 असेल, 4 असेल, प्रभाग क्रमांक 16-17 असेल, ह्या ठिकाणचे नागरिक किंवा आता नातेपुते शहरातील प्रभाग क्रमांक 2 असेल, प्रभाग क्रमांक 5 असेल किंवा आता 6-7 असेल, 8 असेल, अनेक प्रभाग आहेत. त्या प्रभागामधील नागरिक स्वतः आता पुढे यायला लागलेले आहेत. म्हणजे आपण जे जनजागृती लोकांमध्ये केली की आपण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी पुढे आलं, त्यातून गावाचा विकास होत असेल, आपल्या प्रभागाचा, आपल्या गल्लीचा विकास होत असेल, तर त्यासाठी जनता म्हणून तिथल्या रहिवाशांनी लढलं पाहिजे, ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागली. आणि निर्माण व्हायला लागल्यामुळं काय झालं की लोक स्वतः लढायला लागल्यामुळं आज राजकीय नेत्यांकडे कोण जाणार आहे. मग राजकीय नेत्यांची परिस्थिती आता अशी झाली की त्यांच्याकडे कोण जाणार आहे, कारण लोक हुशार झाली. लोकांना कळलं की कुठं गेलं पाहिजे, कुठं आपण त्याचा न्याय मागितला पाहिजे. आणि आता नेत्यांची जी काय डिमांड होती की लोकांनी तिथे गेलं पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे, ते कमी कमी व्हायला लागल्यामुळे आता नेते लोकांच्या घरी जायला लागली. अशी परिस्थिती सध्या नातेपुते शहरामध्ये होण्याचं कारण म्हणजे लोकांमध्ये झालेली जनजागृती. आणि हा सगळ्यात मोठं यश आहे.
आपल्या सोशल मीडियातून आपण दाखवलेली जी काही विकास कामासंदर्भात निकृष्टता असेल आणि त्यानंतर झालेली दुरुस्ती असेल, ह्याच्यामुळे अनेक युवक पुढे यायला लागले, अनेक युवकांनी ते काम चालू केलं. परंतु ह्यामध्ये जर राजकारण येत असेल, सामाजिक कार्यामध्ये जर राजकारण येत असेल ना, तर ते घातक असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं जनतेने जागरूक राहिलं पाहिजे, जनतेने स्वतःची लढाई स्वतः लढली पाहिजे, म्हणून जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि जे आहे त्या पद्धतीनं कसा मार्ग निघला पाहिजे, आपल्या गल्लीतला आपल्या प्रभागातला मार्ग आपल्या आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. राजकारणी लोक राजकारण करतात आणि त्यामुळं राजकारणामुळे विकास कामं थांबतात, राजकारणामुळे जनतेची नाहक जनतेला त्रास सहन करावा लागतो. म्हणून ह्या माध्यमातून माझी जनतेला विनंती आहे की जनतेची दिशाभूल होत आहे आणि कशी होत आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या 1 एप्रिलपासून, म्हणजे आता हे वर्ष आर्थिक वर्ष संपल्यानंतर काय नाही केली ऑडिट होणार, त्यानंतर मग तुम्हाला त्या संदर्भात डिटेल्स तुम्हाला 1 एप्रिलपासून आणि कोण राजकारण करते, कुणी कसं राजकारण केलं, कुणामुळं काय झालं आणि ह्याच्यामध्ये राजकारण कसं आलं, त्यामुळं नातेपुते शहराला विकासाला कशा पद्धतीनं अधोगती आली किंवा कशा पद्धतीनं विकास थांबला गेला, मला जबाबदार कोण, अशा अनेक प्रश्न आहेत. हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये राजकीय नेते आता कसे घरातून बाहेर येतील जनतेमध्ये राजकारण जवळ आल्यानंतर, एवढ्या दिवस त्यांना दिसलं नाही, आता जसं इलेक्शन जवळ येईल तसं नेते बाहेर यायला चालू होणार. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे, जनतेने जागरूक राहिलं पाहिजे, आपला न्याय आपण व्यवस्थितरित्या मागितलं पाहिजे, लेखी स्वरूपात प्रामाणिकपणे पत्र देऊन मागितलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही राजकीय नेत्यांचं भूलथापांना बळी न पडता चुकीच्या पद्धतीनं गाईडलाईन्स होत असेल, चुकीच्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन होत असेल तर ते घातक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक प्रभागातला असेल, प्रत्येक गल्लीतला असेल, प्रत्येक नातेवाईक शहरातल्या प्रत्येक विभागाचा असेल, मग ते नगरपंचायत असू द्या, तलाठी कार्यालय असू द्या, मंडल कार्यालय असू द्या, आरोग्य विभाग असू द्या किंवा लाईट महावितरक असू द्या, महावितरण कंपनी असू द्या, पाटबंधारे असू द्या किंवा कुठलाही विषय असो, वन खाता असू द्या, कुठलाही विषय असू द्या, हे तुमच्यासमोर राजकीय लोकांनी कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल केली हे तुम्हाला सांगणार आहे. 1 एप्रिलपासून प्रत्येक आठवड्यामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ते तुमच्या सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. परत एकदा माहिती तुम्हाला हा जोडून विनंती आहे की कुठल्याही राजकीय लोकांना तुमच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करू देऊ नका. स्वतःची लढाई स्वतः कशी लढता येईल त्यासाठी व्यवस्थितरित्या कायदेशीररित्या आपण त्या पद्धतीने लढलं पाहिजे आणि स्वतःचा न्याय स्वतः मिळवला पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके. आणि जर तुम्हाला कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन पाहिलं असेल, पत्र कसं लिहायचं, विनंतीपत्र कसं लिहायचं, 100% ज्या ज्या प्रभागामध्ये मी मदत केलेली आहे पत्र लिहायला लोकशाही मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने आणि जे प्रशासनाला अपेक्षित आहे त्या मार्गाने आपण न्याय मिळवला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग मार्गदर्शन केलं जाईल. कुठल्या प्रकारचं राजकारण त्यामध्ये येऊ द्यायचं नाही आपल्याला, हेच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि हे जे माझ्यामध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा कॉल करा 9403 87 48 85. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा. आणि लाईव्ह कॉल होतं त्याला कारण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की नातेपुते शहरातील अनेक जनता माझ्याकडे येते. काय करते, एखाद्या राजकीय नेत्यांचं नाश्वासन दिलेलं असतं की इथला रस्ता आम्ही करून देतो, प्रयत्न केला आहे, प्रस्ताव पाठवला आहे, हे लाईटचं काम झाले, ते गटरीचं काम झाले, ते ब्लॉकचं काम झाले, ते सभागृहाचं काम झाले, निधीच नाही, हेच नाही, तेच नाही, निधी मागवलं, प्रस्ताव टाकू, ह्याच्यामध्ये निधी मागवू, त्यामध्ये निधी मागवू, असं लोकांना सांगतात आणि नंतर काहीच होत नाही. मग ती लोक माझ्याकडे येतात, म्हणजे माझ्याकडे आलं ते मला परिस्थिती सांगतात. मग असे अनेक ह्या 2-3 महिन्यामध्ये काय झाले, हे राजकीय लोक त्यांना आश्वासन देतात राजकीय लोक आणि त्यानंतर त्याचं आश्वासन पूर्ण झालं की लोक आमच्याकडे येतात. आल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीचं सत्यता पडताळणी करावी लागते. एवढा लोड सध्या आहे कामाचा, तुमच्या माझ्याला सांगतो की मला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढा सध्या मी बिझी आहे लोकांच्या सेवेसाठी, सामाजिक कार्यासाठी, एवढं लक्षात घ्या. सतत आता सुद्धा मी लाईव्ह करतोय, ते लाईव्ह मी फोन फ्लाईट मोडवर ठेवलेला आहे आणि वायफायमधून इंटरनेट घेऊन मी ते रेकॉर्डिंग करत आहे, लक्षात घ्या. म्हणजे एवढं सध्या मी बिझी आहे, लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणची. परंतु आपण त्याचा स्टंट करत नाही. आपण प्रत्येक आजच्याच दिवसात तुम्हाला सांगतो की 21 लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी जाऊन सॉल्व्ह केले आम्ही, परंतु त्याचा कुठलाही व्हिडिओ आम्ही काढला नाही किंवा ते डिस्प्ले केला नाही. सॉल्व्ह झाल्यावर काय गरज आहे, एखादी गोष्ट सॉल्व्ह होत नसेल तर ती नगरपंचायतपर्यंत गेली पाहिजे किंवा समिती प्रशासनापर्यंत, ते आपण व्हिडिओ टाकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या लोकांचं काम झालं पाहिजे, त्याचा राजकारण स्टंट न
न होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या बिचारा जनतेचं काय नाही, जनते दिशाभूल होते. त्यामुळं 1 तारखेपासून तुम्ही फक्त पाहत राहा की कशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पुरावा घेऊन तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी ओपन आणणार आहे. तुमच्या लक्षात येईल की कोण फसवते आणि कोण कोण तुमची दिशाभूल करते. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.